नमस्कार. खूप दिवसानंतर तुमचं खूप सारं स्वागत आहे माझ्या यूट्यूब व्हिडिओजमध्ये. आणि सकाळ सकाळ रविवार होता, हॉलिडेज असल्यामुळे लवकर उठणं होत नाही. बट आज आम्हाला एक स्पेशल ठिकाणी जायचं होतं जिथे खूप छान अशी काही गोष्ट होती आणि त्याच्यामुळे आम्ही लवकर उठून आमचं सगळं आवरलं. कृषिका पण उठली होती, सो तिला पण थोडंसं पॅम्परिंग वगैरे केलं आणि मग आम्ही निघालो. आम्हाला बाहेर जायचं होतं आणि कृषिका रडत होती, मग आम्ही म्हणलो की आम्ही ऑफिसला चाललेलो आहोत. आणि गेस वॉट, आम्ही कुठे चाललो होतो. थोडंसं सकाळचं वातावरण छान होतं, बट 9 वाजता बऱ्यापैकी ऊन होतं, जे नॉर्मली ऑफिस टायमिंगमध्ये असतं. बट खूप फ्रेश फील होत होतं आणि आपण अशा ठिकाणी चाललो होतो जिथे मन भारावून टाकणारी अशी गोष्ट होती. आणि मी खूप दिवसापासून स्वामींची पूजा वगैरे करते, खूप बऱ्यापैकी, म्हणजे जेवढं होईल तेवढं करते आणि जास्त काही गोष्टी करता येत नाहीत. आणि स्वामींसाठी जितक्या गोष्टी करू आपण तेवढ्या सगळ्या कमी आहेत, बिकॉज त्यांनी खूप काही गोष्टी भरभरून दिलेली असतात. जसं की मी माझा एक एक्सपिरियन्स सांगते. माझ्या कृषिकाच्या वेळेस, डिलेवरीच्या वेळेस मला खूप अचानक कॉम्प्लिकेशन आलेली आणि मला खूप भीती वाटली होती. तेव्हा मात्र मी स्वामींचा जप केला होता आणि म्हटलं होतं की माझ्या बाळाला सुखरूप माझ्या हातात द्या, आणि तसंच झालं. सो मी खूप खूप ऋणी आहे त्यांची. आणि जसं मी बोललं होतं ना की मी कुठेतरी स्पेशल अशा ठिकाणी चालली आहे, सो स्पेशल असे ठिकाण फक्त आणि फक्त एकच आहे, जे की देऊळ बंद 2 पिक्चर मी बघायला गेलेली होती. आणि खूप खूप सुंदर असा मूवी आहे. स्टार्टिंगला आम्ही लवकरच शो बुक केलेला, बिकॉज बाकी हाऊसफुल जात आहेत मूवी. आणि लास्ट मी राजा शिवाजी पिक्चर बघितल्यानंतर मला एक पिक्चर बघायचा होता, तो माझ्यासाठी खूप स्पेशल होता, तर तो आहे देऊळ बंद 2. आणि देऊळ बंद फर्स्ट मी इतक्या वेळेस बघितला ना की मला खूप पिक्चर आवडतो, तो प्रचंड असा मूवी आवडतो. जेव्हा मी सॅड फील करते किंवा जेव्हा मला खूप लो फील होतं किंवा जेव्हा मला असं वाटतं की मला खूप असं काहीतरी चांगली गोष्ट स्वतःला काहीतरी करून दाखवायचं आहे किंवा काहीतरी करायचं आहे, आणि ते टायमाला मी देऊळ बंद पिक्चर बघते. मला तो खूप आवडतो आणि देऊळ बंद 2साठी मी खूप 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 आतुर होते की मला हा मूवी बघायचं झालेला आहे. आणि ह्या काही मूवीचे क्षण आहेत जे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. खूप मूवी छान आहे. मला काही प्रत्येक क्षण तुम्हाला सर्वांना काही मूवी सांगायचं नाही आहे, स्टोरी वगैरे, बट खूप सुंदर असा मूवी आहे. तुम्ही बघितल्यावरच तुम्हाला समजू शकतं की ह्यांचं प्रत्यक्ष अशा काय काय क्षण आहेत, काय त्यांचा मोटो आहे किंवा काय त्यांना प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा मेसेज द्यायचा आहे. प्लस आस्तिक नास्तिक कसं आहे, काय आहे, देवाची किती श्रद्धा असते, देवसुद्धा कशा प्रकारे प्रत्येक भक्तांची अशी काळजी घेतो, प्रत्येक भक्तांना असं समजावून सांगतो. या गोष्टीमध्ये, या मूवीमध्ये खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे. आणि या मूवीमध्ये त्यांच्या प्रत्येक मूवीमध्ये ना, प्रवीण सर यांच्या प्रत्येक मूवीमध्ये ना खूप असं छान मेसेज असतो. आणि या मूवीमध्येही खूप असे क्षण होते जे मला खूप रडवणारे होते. आणि नंतर आले राघव सरांची एंट्री, ती खूप छान होती. बट मला ना खूप या मूवीमध्ये खूप रडायला आलं, कारण खरंच या सगळ्या समस्या, ह्यांचे प्रॉब्लेम्स आणि त्याचे सोल्युशन देवांनी कशा सगळ्या गोष्टी माणूस म्हणून केल्या, ह्या खूप गोष्टी या मूवीमध्ये दाखवलेल्या आहेत. आणि हा मूवी जोपर्यंत आपण स्वतः पूर्ण बघत नाही तोपर्यंत एक्झॅक्टली सगळ्या गोष्टी नाही समजू शकत. आणि खूप छान असा देऊळबंद पिक्चर आहे, तुम्ही सर्वजण बघू शकता. आणि प्रचंड असे छान मूवीजच्या माझ्या मोमेंट्स होत्या, मी काही फोटोज त्याच्यामध्ये अटॅच केलेले आहेत. खूप खूप सुंदर मूवी आहे, तुम्ही सर्वही बघू शकता. आणि श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. चला भेटूया नवीन व्हिडिओजमध्ये. टेक केअर. बाय बाय.